पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या विहार असलेल्या कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी शहर टाकवडे वेस बौद्ध विहार परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न झाली। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले। खरं तर ही कामं करत असताना ही कामं अशाच वेळी होतात ज्यावेळी लहानपणापासून चळवळ डोळ्यासमोर उभी होती। त्या चळवळीचं मग येताना बाबासाहेब प्रामुख्यानं बाबासाहेबांच्या विषयी त्यांनी जे काही समाजासाठी काम केलेलं आहे त्यामधील प्रमुख काम मला असं वाटतं की धर्मांतर बुद्ध धर्म बाबासाहेबांनी स्वीकारला आणि तो नागपुरामध्ये, आणि हाच विषय डोळ्यासमोर ठेवून मी ही प्रतिकृती सादर केली। आणि दुसरा असा विषय की जो सेटअप बघताय तुम्ही ट्रॉलीमध्ये 14 असा अंक आहे आणि बाबासाहेबांची प्रतिकृती आणि गोल्डन डे म्हणून केलेला आहे, सोनेरी दिवस। जर हा दिवस नसता तर आपण विचार केलेलाच बरा आपलं काय झालं असतं। त्यामुळे गोल्डन डे ह्या नावाची प्रतिकृती आम्ही साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती अति उत्साहीपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहार टाकवडे या ठिकाणी साजरी करण्यात आली। सालाबादप्रमाणे या ठिकाणी आज सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला, प्रतिमा पूजनचं संपन्न झालं। त्यानंतर गावबागचे PI असे DSP साहेबांनी पण बाबासाहेबांना हार घालून बाबासाहेबांचं प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। तसंच आज उद्या या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त महाशिबिर आयोजित करण्यात आले। हार्टवरचं हृदयावरचे ह्याच्यावरचे सगळ्यात मोठं शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे। आणि विधायक कार्यक्रम सगळं डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहित असताना बाबासाहेबांना वंचित पहिल्यांदा राहायला लागलं होतं, परंतु आत्ता त्या बाबासाहेबांनी संविधान लिहून देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य द्यायचं काम केलं। बाबासाहेबांनी हे संविधान लिहित असताना फक्त बौद्धांसाठीच नाही, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 133वी जयंती आहे। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जगातल्या काही सर्वोत्कृष्ट संविधानापैकी एक असणाऱ्या संविधान आपल्याला दिलेलं आहे, आणि त्यामुळं आपण सामान्य माणसं ताठ मानेनं जगतो। आज आपल्याला मिळणारं व्यक्ती स्वातंत्र्य असेल, संचार स्वातंत्र्य असेल, लेखन स्वातंत्र्य असेल, किंवा कधी धार्मिक आचार विचार स्वातंत्र्य असेल, ही जी काही स्वातंत्र्य मिळालेली आहेत ती संविधानामुळे मिळालेली आहेत। शिक्षण हा मूलभूत अधिकार आपण जो मिळवला तो शिक्षणामुळेच मिळवलेला आहे, आणि म्हणून अगदी झोपडीतल्या माणसाला सुद्धा ताठ मानेनं जगता येईल, त्याचा आत्मसन्मान शाबूत राहून जगता येईल, अशा प्रकारचं संविधान आपल्या देशाला आंबेडकरांनी दिलेलं आहे। आणि परंतु दुर्दैवानं आज त्याच संविधानाच्या बाबतीत काही लोक उलटसुलट वक्तव्य करताना दिसत आहेत। आम्ही संविधान बदलू अशी वल्गना करतायत। अशा या संविधानाकडे वाकड्या डोळ्यानं बघणाऱ्यांचे डोळे काढून ठेवायची तयारी आता आपल्याला सगळ्यांना संविधानप्रेमी लोकांना करावी लागेल, आणि ही जबाबदारी केवळ आंबेडकरी जनतेची नाही तर साऱ्या जनतेची आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे।